2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेने तीन सरकार पाहिली। एक सरकार होतं ते म्हणजे पहाटेचा शपथविधी। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेला हा शपथविधी होता। त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। महाविकास आघाडीचं सरकार हे तीन पक्ष मिळून स्थापन झालं होतं। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा या तीन पक्षाचं मिळून हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं। मात्र या सरकारला पाडण्यामध्ये भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि सरकार पाडलं। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। मात्र शिवसेनेतील बंडानंतर, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। एकीकडे शिवसेनेचा बंड झाला, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन केलं। मात्र दुसरीकडे त्यानंतरच अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बंड करत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना साथ देत महायुतीमध्ये सहभाग घेतला। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार हे पडलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं। महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा तीन पक्षांचं हे सरकार होतं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप अशा प्रकारे एकंदरीत महायुतीचं सरकार स्थापन झालं। त्यामुळे पुढील जी विधानसभा निवडणूक होणार होती त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत पाहायला मिळत होती। 2019च्या या राजकारणामध्ये वारंवार विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार असतील, मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असतील, हे आपापसात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत होते। देवेंद्र फडणवीस असतील, दुसरीकडे अजित पवार असतील, हे सुद्धा एकमेकांवरती असतील, सत्ताधारी असतील, यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळत होते। मात्र जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही लढत असताना एकीकडे राज्यामध्ये 2024ची जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक मतं ही आमच्या बाजूने असतील। निश्चितच सरकार हे आमचं स्थापन होईल असा विश्वास होता। मात्र जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने गेला। आता काही दिवसातच महायुती आपलं सरकार स्थापन करणार आहे। मात्र 2019चं एकंदरीत राजकारण पाहिलं तर ज्यामध्ये महाविकास आघाडी असो आणि महायुती असो एकमेकांविरुद्ध वाबाडे उठवण्यापर्यंत जे आरोप प्रत्यारोप करत होते त्यांच्यातील आता कुठेतरी मित्रत्व जे ते समोर येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या जो वरचष्मा काँग्रेसचा होता तिकडे आता कुठेतरी जागा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये जवळपास महायुतीच्या 230 जागा या निवडून आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आहे तो म्हणजे भाजप। त्यामुळे आता निश्चितच महायुतीमध्ये जर कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल तो पक्ष असेल भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळे कुठेतरी त्यांचं महायुतीमध्ये कौतुक होताना पाहायला मिळत आहे। मात्र ज्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवली असे राज्याचे जे काँग्रेसचा जो बडा नेता आहे, विरोधी पक्षनेते आहेत, ते म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे। विशेष म्हणजे मित्र म्हणत त्यांनी कौतुक केलेले। आता नेमकं विजय वडेट्टीवार काय म्हणत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत। राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात तर काही गोष्टी न सांगता करतात। फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे, मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे। असे असले तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले। सोबतच काही अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या आहेत। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत यात आनंद आहे। त्यांनी बॅकलॉग भरून काढावा। त्यांना कुबड्यांची गरज नाही, उलट कुबड्या देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहेत। त्यांना कोणी थांबवू शकत नाही। विदर्भाचं लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया। मध्यंतरी त्यांचं नाव ते बदला घेण्याचं राजकारण करतात असा ठपका होता, तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे। विचारधारेची लढाई असावी, मात्र वैयक्तिक वैरी नसावं। जो समज झाला होता तो समज ही पुसून निघेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। एकंदरीत विजय वडेट्टीवार यांनी केलेलं हे कौतुक पाहून निश्चितच आता ज्या प्रकारे राज्याच्या राजकारणामध्ये कट्टर विरोधक असे हे काँग्रेस होते, कारण भाजप आणि काँग्रेस अशी लढाई होती, तर दुसरीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होती। मात्र ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असलेल्या चर्चा ज्या रंगतात त्यावरून कुठेतरी विजय वडेट्टीवार यांनी आपले मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच या कौतुकानंतर राज्याच्या राजकारणामध्ये काही वेगळी गणितं, काही वेगळी समीकरण घडणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।